नमस्कार मित्रांनो, आज 16 जून 2021 आज दिवसभरात महाराष्ट्रात पाऊस होणार होता याविषयी सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण अपडेट दिली होती। तर मित्रांनो, आज मध्यरात्रीसुद्धा महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। नेमका कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसा पाऊस बघायला मिळू शकतो याविषयी छोटीशी अपडेट आहे। व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। आज मित्रांनो 16 जून आज मध्यरात्री 12 वाजेपर्यंत, 16 जून 12 नंतर 17 जून पहाटेपर्यंत महाराष्ट्रात कुठे कसा पाऊस होण्याची शक्यता आहे याविषयी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, कोकण ते अरबी समुद्राच्या दरम्यान कमी दाबाचा पट्टा असल्याने कोकणात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे। पुढील 2 ते 3 दिवस मित्रांनो ही स्थिती राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे संपूर्ण कोकण व विदर्भाच्या काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे। मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग, खानदेश, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा शिडकावा, तसेच कोकण विभागाच्या दक्षिण परिसरामध्ये जोरदार असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला आहे। चला तर बघूया आज मध्यरात्री नेमका कोणत्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे। तर मित्रांनो, आज दिवसभरात सुद्धा हा जो परिसर आपण बघताय, रत्नागिरी, तसेच राजापूर, चिपळूण, काडोली, निपाणी, काडोली आणि कोल्हापूरचा जो काही पश्चिमी परिसर असणार आहे, पश्चिमी भागामध्ये इकडे सावंतवाडी वगैरे या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आज दिवसभरात बऱ्याचशा भागांमध्ये झालेला आहे। तर आज मध्यरात्रीसुद्धा मित्रांनो या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। ठिकठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तर इतरत्र मित्रांनो विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला पाऊस बघायला मिळेल। तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा शिडकावा आपल्याला इतरत्र परिसरामध्ये बघायला मिळेल। त्याचबरोबर मित्रांनो, अकोला, जळगाव वगैरे या परिसरामध्ये तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। सर्व भागामध्ये पावसाची शक्यता नाही आहे, परंतु तुरळक भागामध्ये या ठिकाणी आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो। जळगाव, शेगाव, वाशिमचा उत्तरी भाग, अमरावतीचा जो काही पश्चिमी भाग असणार आहे, पश्चिम भागामध्ये तुरळक भागामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता। तर इतरत्र सुद्धा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या सरी काही भागामध्ये बघायला मिळतील। तुरळक भागामध्ये मध्यम सरीची शक्यता असणार आहे। इतरत्र मित्रांनो पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आहे। तुरळक भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। धन्यवाद मित्रांनो, ही होती महत्त्वाची अपडेट। व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा।